घाबरू नको, काळजी करू नको. तिथं आता स्वतः अमित शाह जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडू नये ते घडलंय. पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल. मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात आहे. मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आपलं विमान आम्ही मुरली मोहनचं पण माझं पूर्ण झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय. तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय. तर तुम्ही घाबरू नका. आता बरेच आपले पर्यटक तिथं अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद, धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय. त्यांना हैदराबाद वरून सोयीचं आहे. बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो. हो हो दादा, हो हो. घाबरू नको, काळजी करू नको. तिथं आता स्वतः अमित शाह जाऊन बसले तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडू नये ते घडलंय. पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल. मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात. येस दादा, हो. फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील. विमानांचीच केलेली आहे. जास्तीत जास्त विमान पाठवतो. हो 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 दादा, येस. हो हां. हॅलो दादा, आपले आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे. माझे आपले पूर्वी कलेक्टर होते ते माझे सेक्रेटरी त्याच्याकडे नेतो. मागाशी आम्ही तिघा एकत्र मुरलीशी बोललोय. मुरलीने मला तिकडं सगळं कळवायला सांगितले. हा नमस्कार. हो फक्त ऐका ना, काय झाले, काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि तिकडनं सांगितलं जातंय की आजच्या फ्लाईट कुणाला नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील, कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले. हो 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 येस हो येस.